हे वसंत करंदीकर आहेत. हे 85 वर्षाचे आहेत आणि ह्यांना जो नाहक त्रास होतोय गेल्या 1.25 वर्षापासून, त्याच्याकरता आम्ही एक पोलीस स्टेशनकडे दाद मागायला आलो आहोत आज. कारण त्यांना त्यांची जी सून होती मनीषा करंदीकर, ही वारंवार पत्र पाठवून आणि पोलीस खात्यातल्या, पोलीस विभागातल्या सतीश वायाळ यांची मदत घेऊन त्यांना काही लेटर्स पाठवत आहेत. हा जो पूर्ण वाद सुरू आहे तो प्रॉपर्टीसाठी सुरू आहे. त्यांच्या मालकीची जागा आहे आणि त्या जागेवरती आता ती तिच्या मुलीला पुढे करून, तिच्या मुलीचं नाव आहे माही करंदीकर, तिला पुढे करून तो फ्लॅट त्या माही करंदीकरच्या नावी करावा यासाठी त्यांना बळजबरी केली जात आहे. त्यांच्याकडून त्यांचे मृत्यूपत्र मागवले जात आहेत. वसंत करंदीकर यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं जातं, तिथे त्यांना अर्धा एक तास बसवलं जातं. आता तुम्ही त्यांची परिस्थिती बघू शकता. या व्यक्तीला अर्धा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवणं हे ठीक आहे का? त्याच्यानंतर लेटर्स पाठवले जातात आणि त्यांचं गिफ्ट डीड आणि त्यांचे मृत्यूपत्र हे त्यांचे खाजगी डॉक्युमेंट्स आहेत, हे पोलीस कसे मागू शकतात? माझं असं म्हणणं आहे की जर पोलिसांना या केसची चौकशी करायची असेल तर पोलिसांनी त्यांचा अधिकारी आमच्या घरी पाठवावा आणि मग त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं. त्यांनी ऑलरेडी 18 सप्टेंबर 2025ला पब्लिक नोटीस जाहीर केली आहे आणि हा फ्लॅट रजिस्टर्ड, त्यांनी जे गिफ्ट डीड केलं आहे रजिस्टर्ड, त्या माध्यमातून हा फ्लॅट त्यांनी त्यांची सून श्वेता सिद्धार्थ करंदीकर म्हणजे मी, हा मला गिफ्ट केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये कुठला वाद येतो की प्रॉपर्टी वडिलोपार्जित नाही आहे, पण हे फक्त सगळं जे कारस्थान सुरू आहे त्यांना मानसिक त्रास व्हावा याकरताच आहे. माझे पती श्री सिद्धार्थ करंदीकर हे डिप्रेशन मध्ये देखील होते. ते डिप्रेशन मध्ये का होते तर मनीषा करंदीकर आणि त्यांची मुलगी माही करंदीकर यांनी त्यांना प्रचंड त्रास दिला आणि त्यामुळे ते डिप्रेशन मध्ये होते. आता बाबा म्हणजे वसंत करंदीकरांची संपूर्ण फॅमिली आज नाही आहे. फक्त मीच त्यांची एक लिगल केअरटेकर आणि त्यांची सून म्हणून इथे त्यांना बोरिवली पोलीस स्टेशन मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. कारण हा रोज रोजचा त्रास आम्हाला आता नको. आमच्या बिल्डिंग मध्ये आमची बदनामी केली गेली आहे, आमच्या आजूबाजूला आमची बदनामी केली गेली आहे. का? त्यांचा फ्लॅट आहे, त्यांच्या स्वखर्चाने आणि स्वकष्टाने त्यांनी तो फ्लॅट तिथे निर्माण केला आहे, घर बनवलं आहे. तर या फ्लॅटवरती मनीषा करंदीकर आणि त्यांचा ऑलरेडी डिव्होर्स झाला आहे 2023 मध्ये, तर कुठल्या हक्काने त्या येतात? आणि तुम्हाला वाटतात का हे मानसिक रुग्ण आहेत? एक मध्ये आम्हाला समन्स पाठवला गेला, त्याच्यामध्ये वसंत करंदीकर हे 4 वर्षापासून मानसिक रुग्ण आहेत असं तिथे लिहिलं गेलं. पोलिसांनी चौकशी केली का? डॉक्टरांकडून सर्टिफिकेट आणलं का? आमच्याकडे सर्टिफिकेट आहे, गिफ्ट डीड आमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल आणि तुम्ही त्यांची एनसी लिहून घेता आणि आम्हाला समन्स पाठवता. तर मला असं वाटतंय ह्याचा न्याय निवाडा व्हायला हवा. आमच्या ऑलरेडी दिंडोशी पोलीस कोर्टामध्ये आमची केस सुरू आहे. आता तुम्हीच या व्यक्तीकडे बघून सांगा की या वयामध्ये या व्यक्तीने काय काय झेलावं. मुलगा गेलेल्याचं दुःख, की या वयामध्ये ज्या नातीला मोठं केलं लहानच, ती नात आज ह्यांनाच कोर्टात खेचते. हे कितपत योग्य आहे? आणि आपण मुंबईत राहतो, आपल्या मुंबईतच आलेलं, आपण पाकिस्तानात अफगाणिस्तानामध्ये नाही राहत. आम्ही कोणाला सांगू? कुठलेही नातेवाईक आज आमच्या बरोबर नाही आहेत. आज आम्हाला सपोर्ट करायला कोणीच नाही. मी भारताच्या बाहेर राहते, आम्ही आमच्या घरात कॅमेरे लावून घेतलेले आहेत कारण ह्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली गेली होती. माझे पती गेल्यानंतर आम्हाला खूप मनस्ताप झाला. माझे पती 14 ऑगस्टला गेले. 15 ऑगस्टला सोसायटीच्या सेक्रेटरीना मनीषा करंदीकर आणि माही करंदीकर ह्या एक लेटर पाठवतात आणि त्या लेटरमध्ये सांगतात की हा जो फ्लॅट आहे तुम्ही मॉर्गेज करू शकत नाही, गिफ्ट डीड करू शकत नाही, सेल करू शकत नाही. ही कुठली बळजबरी आहे? मनीषा करंदीकर जेव्हा सिद्धार्थ करंदीकर लिव्हर असायटीसने ग्रास्त होते, तेव्हा ते डिप्रेशन मध्ये होते, तेव्हा त्यांची मुलगी माही करंदीकर आणि मनीषा करंदीकर आल्या का? त्यांचा पूर्ण मेडिकलचा खर्च वसंत करंदीकरांनी केला आहे. त्यांच्या पूर्ण मेडिकल ट्रीटमेंटमध्ये मी त्यांच्याबरोबर होती. मी गेल्या 11 महिन्यांपासून भारतात आहे. मी लंडनला असते. मी 19 वर्षांपासून लंडनला स्थायिक आहे. मी IT क्षेत्रातली आहे आणि माझ्यावर हा आरोप टाकला आहे की 45 सोळं सोनं मी गिळंकृत केलं आहे. मला दाखवा कुठे आहे 45 सोळं सोनं. 45 सोळं सोनं जर मी घेतलं असतं तर मी आज बोरिवलीमध्ये असते का? मी केव्हाच पसार झाले असते. वसंत करंदीकरांनी 18 सप्टेंबर 2025ला एक पब्लिक नोटीस पण जाहीर केली होती गिफ्ट डीड जे केलं त्याच्याबद्दल. एवढं करूनही तुम्ही पोलिसांचा, तुम्ही कुठली तरी पॉलिटिशियनची ओळख करता आणि त्या पॉलिटिशियनच्या ओळखीने
सतीश वायाळ आम्हाला मला समन्स पाठवतात. मला 24 डिसेंबरला याच पोलीस स्टेशनमध्ये 1.5-2 तास बसवून ठेवलं. त्याच्यानंतर मला शिंपोली बीट क्रमांक 1 मध्ये अर्धा तास बसून ठेवलं. हे किती लज्जास्पद आहे. एका बाईला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये बोलून घेता. मी तुम्हाला चोर वाटते का, आरोपी वाटते का, तुम्हाला माझा बॅकग्राऊंड माहिती आहे का? जे मनीषा त्यांनी सोसायटीमध्ये जे पत्रव्यवहार केला ते फ्लॅट नाही विकू शकता, सेल डीड नाही करू शकता, गिफ्ट डीड नाही करू शकता, त्यानंतर तुम्ही पोलिसांकडे गेले का? आम्ही पोलिसांकडे गेलो. आमची ऑलरेडी केस पण सुरू आहे. आमची ऑलरेडी केस देखील सुरू आहे. तर मग आता पुढे काय तुम्ही पोलिसची काय पोलीस बरोबर काय तुमची मागणी आहे? आमची मागणी हे आहे, म्हणजे काय लवकरात लवकर मॅटर संपवावी बस. ती जास्तीत जास्त आता तुम्ही जर याप्रमाणे मॅडमनी सांगितलेलं कोर्टमध्ये मॅटर आहे बरोबर, हा हा ज्युडिशरीमध्ये आहे मॅटर, मग कसं काय संपवलं? पोलिसांकडे जे काय पॉवर आहे ते कोर्टच करतं, त्यानंतर कोर्टकडे आहे पॉवर. पोलीस जे काय गव्हर्नमेंट असेल ते करतील, मग पुढे काय कसं काय म्हणजे काय तुम्ही काय म्हणता? पुढे म्हणजे आता मी स्वतः ज्यावेळेला माझी तारीख लागेल त्यावेळेला मी जजला सांगणार की नाव यू स्टॉप इट, आय डोंट वॉन्ट टू गो अहेड. तुमच्यावरती मानसिकरित्या दुर्बल आहात असे आरोप देखील हा. केले जात आहेत, तर हे कितपत खरं आहे आणि कितपत खोटं आहे? मानसिक दृष्ट्या त्यांनी ते हे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये की मी आज 4-5 वर्ष आजारी आहे आणि माझ्याकडे सर्टिफिकेट आहे डॉक्टरांचं. कारण हिला गिफ्ट देताना मी डॉक्टरचं सर्टिफिकेट घेतलेलं होतं. तर त्यावेळेला चक्क लिहिलेलं हे मानसिक दृष्ट्या एकदम सक्षम आहेत, तरी ते हे लोक असं मला सतवतात. गिफ्ट डीड तुम्ही तेव्हाच करू शकता जो मला भारतीय कायदा माहिती आहे. मी भारतीय नाही, मी ब्रिटिश सिटीजन आहे. तुम्ही जेव्हा गिफ्ट डीड रजिस्टर करता तेव्हा तुमच्या लोकल किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरचं तुम्हाला एक फिटनेस सर्टिफिकेट लागतं. एवढा सगळा खर्च करून आज जवळजवळ 10 ते 12 लाख खर्च आम्ही कोर्ट केसेसमध्ये केला आहे. आमच्याकडे पैसे जास्त आहेत आणि त्यानंतर देखील आमचे बाबा जेव्हा त्यांना थोडासा हा त्रास झाला हा सगळा, कारण मनीषा प्रत्येक आठवड्याला काही ना काहीतरी कुरापती करायची. ती नाही केलं तिच्या मुलीनी काहीतरी करायचं असं त्यांचं सुरू होतं. आता तिचा डिवोर्स झालाय त्यामुळे ती हे करत नाही, ती मुलीला तिने मुलीला पुढे केलंय. करते ती. कारण आमच्याकडे डिवोर्स डिक्री आहे. हा. मनीषाला आजपर्यंत 22 ते 25 लाख दिलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला इथे नमूद करायची, जेव्हा डिवोर्स सिद्धार्थ करंदीकर यांच्यावर सुरू होता 2021 मध्ये, तेव्हा मनीषानी सिद्धार्थ करंदीकर यांच्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकली होती. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये तिने असे घाणेरडे आरोप केले होते की म्हणे सिद्धार्थ करंदीकर डे 1 पासून म्हणजे 2002 पासून तिला मारायचा, शिवीगाळ करायचा. जर तुला मारत होता, तो शिवीगाळ करत होता, तर तो 18 वर्ष संसार कसा केला? काय डिस्कस झाला का तो DV व्हायलेशन? ही केस तिने परत घेतली. आता आम्ही ती केस रिओपन करणार आहे की एखाद्या पुरुषावरती तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस कशी टाकू शकता? त्याचं पूर्ण करिअर तुम्ही बर्बाद केलं, त्याला डिप्रेशन मध्ये तुम्ही टाकलं. आज तुमचा मॅटर आता कोर्टमध्ये आहे, त्यानंतर पोलिसांच्या कुठल्या प्रकारचं प्रेशर तुम्हाला आहे? आमच्या ते दरवेळेला लेटर पाठवतात बस की तुम्ही येऊन आम्हाला भेटा, पण आमच्या वकिलांनी सांगितलं जायची काही जरूर नाही, तुम्हाला तुम्ही काही जाऊ नका. कुठल्या पोलीस वगैरे होतात का? हा, म्हणजे आपल्या शिंपोली पोलीस स्टेशन मधून येतात. ते सतीश वाळजीचे सतीश आहे वायाळ API, तेच आम्हाला पाठवतात. तुम्ही भेटले का कधी जाऊन? मी गेले होते मी गेले होते त्यांना 24 डिसेंबरला गेले होते. तेच मी सांगते, मी इथे 1.5-2 तास या पोलीस स्टेशन मध्ये होते. तिथून मला त्यांनी सांगितलं तुमचं स्टेटमेंट आम्ही तिथे घ्या. म्हटलं सर माझा गुन्हा काय? आणि मला तिथे अर्धा तास बसवलं. मी येतो म्हणून सांगितलं, मला अर्धा तास तिथे बसवलं त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि मला पर्सनल क्वेश्चन विचारत होते. सतीश वायाळ API यांना कोणी अधिकार दिला माझ्या पर्सनल लाईफ मध्ये प्रश्न विचारायचा? त्यांना काहीच अधिकार नाहीये. त्यांची मैत्री मनीषा करंदीकर किंवा गोसावीर असू शकते. ते त्यांच्या मैत्रीचा वापर करून हे आम्हाला समन्स पाठवू शकतात. पण आम्ही पण भारताचे एज्युकेटेड नागरिक आहोत. आम्हाला आमचे हक्क माहिती आहेत. आता मी किती वर्ष कोर्ट केस करायचं? आता या वयामध्ये ह्यांनी कोर्ट केस बघायची आणि ह्यांनी का जायचं कोर्टामध्ये मला तेच कळत नाही. ती वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाहीये. ती प्रॉपर्टी वसंत शांताराम करंदीकर ह्यांची आहे. जरी त्यांनी गिफ्टेड केलं असेल आणि आज जरी मालकी हक्काने ती प्रॉपर्टी माझी असली तरी त्याचे जे खरे मालक आहेत तेच आहेत. आणि आम्ही गिफ्टेड पण यासाठीच केलं होतं की आम्हाला ही कल्पना होती की मनीषा गोसावी उर्फ मनीषा करंदीकर ह्या सगळ्या गोष्टी करतीलच. हे करतील, त्रास देतील मला, आणि ते गिफ्ट डील करून टाकलं. आणि आज आमचा कुठलाही नातेवाईक आमच्या बाजूने नाही.
आमचे कुठल्याही नातेवाईकांनी आम्हाला सिद्धार्थच्या पूर्ण मेडिकल ट्रीटमेंटमध्ये मदत केलेली नाही, बाबांच्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये मदत केलेली नाही. बाबांची लिगल केअरटेकर मी आहे, त्यांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. ऑलरेडी त्यांचं एवढं मोठं नुकसान झालेलं असताना हे कोर्टाचं आम्ही का मागे घेऊ तुणतुणं? काहीच म्हणजे आमची काहीच चुकी नाहीये. आणि त्याच्यामध्ये मला ऍज अ आरोपी ती हे करते की म्हणे मी सोनं हे बरोबर केलं. कधी डिवोर्स झालेला होता 2023 23 ला 10 एप्रिल त्यानंतर पण 2023 आता तुम्हाला त्रास भेटतात अजूनही त्रास अजूनही त्रास देते.